तेव्हा सध्या आपण हे दृश्य पाहतो आंदोलनातली सध्या मविया केंद्र आणि राज्य सरकार विरोधात रस्त्यावरती उतरले आणि पोलिसांनी मध्यस्थी करून आता सर्व आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। चांदोडमधली ही दृश्य आहेत। मवियानं सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिलेली आहे। कांद्याला योग्य तो हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा पैसा त्यांना मिळावा या मागणीसाठी सरकार विरोधात मवियाचे नेते रस्त्यावरती उतरलेले होते। त्यानंतर आता महामार्ग सुद्धा जाम केलेला होता। कालांतराने आता पोलीस आले। पोलिसांनी या आंदोलनामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। संतप्त आंदोलकांना शांत करण्याचं आवाहन पोलिसांसमोर होतं आणि पोलिसांनी सुद्धा ते आवाहन केलेलं आहे। या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी संतोष खताळ सध्या आपल्या सोबत आहे। संतोष, या आंदोलकांना आता सध्या ताब्यात घेतलं जात आहे। आंदोलन थांबलंय की आता पुन्हा आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे? सध्या सर असं आहे की कानूड मंडळ महामार्गावर सुमारे 3 तासापासून हे आंदोलन चालू असून महाविकास आघाडीचे नेते सगळे जे प्रमुख नेते यांच्या उपस्थितीत आंदोलन चालू होतं। मात्र आता सध्या या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून त्यामुळे शेतकरी देखील अजून रस्त्यावर उभे राहिले असून या ठिकाणी ज्या वाहनं लागलेले 3 किलोमीटर त्या ठिकाणी जे आंदोलक जे होते ते टायरचे वाहनाच्या टायरची हवा काढण्यासाठी जात असताना त्या पोलिसांमध्ये आणि आंदोलनामध्ये झटपट देखील झाली आणि मग इतका शेतकऱ्याचे हे झाले की त्या ठिकाणून आता त्यांना अटक देखील करण्यात आली। तरी देखील शेतकरी या महामार्ग उठायला तयार नसल्यामुळे अधिक या ठिकाणी अजून आंदोलन किती होईल हे देखील सांगता येत नाही। नक्कीच, पण या सगळ्यामध्ये संतोष आपण बघत असू तर आता जसं तुम्ही आता बोलताना उल्लेख केला की 3 तासापासून हे आंदोलन सुरू आहे। संपूर्ण राज्यामध्ये या आंदोलनाची झळ पोचलेली आहे। जशी किसान संघटनेने जशी मागणी केलेली आहे की हा जो कांद्याचा दर आहे हा फक्त नाशिक पुरता मर्यादित न राहता तुम्ही सगळीकडे द्या, अशीच मागणी त्यांनी केली असेल, तुम्ही चुकत नसेल तर। पण या सगळ्यामध्ये सध्या ही मागणी जी आहे शेतकऱ्यांची ती पूर्ण केली जाणार आहे का? हमीभावामध्ये वाढ करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळणार आहे का या सगळ्या आंदोलनानंतर? काय माहिती आहे? विषय असा आहे, कालच केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून 1250 रुपयाची जी खरेदी ही केली जाणार आहे अशी काल संध्याकाळच्या वेळेस घोषणा केली। मात्र कांदा जो उत्पादक शेतकरी आहे त्यांची मागणी अशी की कांद्याला कमीत कमी 3000 रुपये दर मिळाला पाहिजे, कारण की जे खादीची बोली आहे ते 2200 रुपयाला झाली, युरियाचे दर आहे ते पण वाढलेले आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला हे जे दर आहे ते परवडत नसल्यामुळे आणि नाशिक जिल्ह्यातील बहुतेक बाजार समितीत कांद्याला 400 ते 500 रुपये 300 ते 400 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी जो आहे हा कुठेतरी संकटात आपल्याला दिसतोय। त्यामुळे या कांदा उत्पादक शेतकरी जे आहे हा आक्रमक होताना आपल्याला नाशिक जिल्ह्यात काय पूर्ण महाराष्ट्रभर सध्या हीच परिस्थिती अशी या ठिकाणी दिसली जाते। नक्कीच, धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण एकंदरीतच पाहतो सर्व आंदोलकांना आता ताब्यात घ्यायला पोलिसांनी सुरुवात केलेली आहे। आंदोलन अजून थांबलेलं नाहीये, आंदोलक अजूनही रस्त्यावरती आहेत। पोलिसांनी या आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं। कोणत्याही पद्धतीचं या आंदोलनाला गालबोट लागलेलं नाहीये। चांदोडमध्ये मविया नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेला होता। शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळावा, कांद्याला योग्य तो हमीभाव द्या अशा पद्धतीची मागणी सध्या या आंदोलकांनी केलेली होती आणि याच आंदोलकांनी या मागणीला प्रतिसाद देत मवियाचे नेते सुद्धा रस्त्यावर उतरले। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मवियाच्या नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेले आहे। आणि अखेर आपण आता ही थेट दृश्य पाहतो नाशिकच्या चांदोडमध्ये पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि या सर्वच्या सर्व आंदोलकांना जे आहे ते आता ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। तसं बघायला गेलं तर एका बाजूला शेतामध्ये राबायचं आणि रात्रंदिवस घाम गाळून कांदा पिकवायचा, पण बाजारात पोहोचल्यावर त्याच कांद्याला मिळतो फक्त कवडीमोल भाव। कधी निर्यातीवर बंदी आणि कधी हमीभावाचा गोंधळ, कधी व्यापाऱ्यांचा गणित तर कधी सरकारच्या निर्णयांचा फटका आणि याच सगळ्यात भरडला जातो तो म्हणजे फक्त आणि फक्त कांदा उत्पादक शेतकरी। कांद्याच्या प्रत्येक थरासोबत उलगडणारी शेतकऱ्यांच्या वेदनेची ही कहाणी सध्या संपूर्ण महाराष्ट्रानं आता सध्या बघितलेली आहे। त्यामुळे आता तरी केंद्र सरकार राज्य सरकारच्या डोळ्यांना पाणी सुटतं का आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमका सरकार काय शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आणखी आपण माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहे। किरण, आपण बघतोय की गेल्या 3 तासांपासून हे आंदोलन सध्या सुरू आहे, वाहतूक ठप्प झालेली आहे, पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं या आंदोलकांना शांत करणं। सध्या या जे मवियाचे नेते आहेत आणि जे काही आंदोलक आहेत मुख्य त्यांना पोलीस आता घेऊन जातात। हे आंदोलन आता संपलंय की अजूनही आंदोलनाची आता पुढची दिशा ठरतीये, काय माहितीये?
सिद्धेश, कांद्याच्या मुद्द्यावरती प्रामुख्याने रोहित पवार हे आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. मुंबई आग्रा महामार्गावरती चांदवड येथे कांद्याच्या मुद्द्यावरती रोहित पवार आज आंदोलन करतायत आणि महाविकास आघाडीतले अनेक नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. मागच्या काही दिवसांपासून जर आपण विचार केला तर कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात खाली घसरलेले आहेत. आखाती देशांमध्ये सुरू असलेलं युद्ध आणि त्याच पद्धतीने अंतर्गत भारतामध्ये जो कांद्याचं उत्पादन वाढलेलं आहे त्यामुळे कांद्याचे दर घसरलेले आहेत आणि म्हणूनच कांद्याला किमान 2,000 रुपये जे हमीभाव मिळावा तर यासाठी हे आंदोलन आज करण्यात येत आहे आणि कांदा उत्पादक शेतकरी संघटना असतील, कांदा उत्पादक शेतकरी असतील, हे सगळेच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. कालच केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करू आणि त्याच पद्धतीने नाफेडच्या माध्यमातून 1,580 रुपये इतका दर देऊ अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. मागे सुद्धा नाफेडकडनं कांदा खरेदी करण्यात येत होता, तो 1,235 रुपये दर होता, पण हे दर परवडत नाही, उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही आणि त्यामुळे कांद्याला जे आहे ते दर वाढून मिळावं अशा पद्धतीची मागणी संघटनांची होती आणि त्यानंतर केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून जे कांदा खरेदी करण्यात येत आहे त्याचे सुद्धा दर वाढवलेले आहेत. पण तरी सुद्धा 2,000 रुपयाच्या वरती कांद्याला जे हमीभाव मिळावा तर यासाठी हे सगळेजण आक्रमक झालेले आहेत. मागच्या 2-3 तासां फक्त मुंबई आग्रा महामार्गावरती चांदवड येथे हे आंदोलन सुरू आहे. कांद्याच्या मुद्द्यावरती हे आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे मुंबई आग्रा महामार्गावरील जे वाहतूक आहे ते ठप्प झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. अद्यापही हे सगळे जे आंदोलक आहेत ते आक्रमक आहेत, आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि त्यामुळे प्रशासन असेल, पोलीस असेल, आता नेमकं काय भूमिका घेतात हे आंदोलन संपवण्यासाठी खरं तर हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण किरण, एकंदरीतच आपण सध्या बघतोय की हा कांद्याचा प्रश्न हा काय म्हणजे संपणार आहे. कारण एकीकडे आधी असं होतं की कधी कधी निर्यातीवरती बंदी आणली जाते, कधी कधी कांद्याला योग्य तो हमीभाव मिळत नाही आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त भरडला जातो तो म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी. या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सर्वस्वी त्यांना काही त्यांच्या कष्टाचा जो मोबदला आहे तो मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार कुठे कमी पडतंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती येत्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांना योग्य मोबदला मिळण्याची शक्यता वाटते का? काही आंदोलकांशी तुमचं बोलणं झालं का या सगळ्या संदर्भात? खरं तर मागच्या अनेक वर्षांपासून जो कांद्याचा मुद्दा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तो अशाच पद्धतीचा आहे. कांद्याचे दर घसरल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतो आणि कांद्याचे दर वाढल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतो. खरं तर यावरती कायमचा तोडगा काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी जी आहे ती संघटनांची आहे, पण यावरती अद्यापही कायमचा जो तोडगा आहे तो सरकारकडनं काढण्यात आला नाहीये किंवा सरकार अपयशी या सगळ्या मुद्द्यावरती आतापर्यंत झालेला आहे. ते भाजपचं सरकार असो किंवा अगदी काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती आणि अशाच पद्धतीचे आंदोलन जे होताना आपण बघितलेलं आहे. कांद्याला जे हमीभाव मिळावा किमान 2,000 रुपये. किरण, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो.